नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 10 आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं समजलाच असेल की मी आमच्या गावच्या जो ग्रामदेवत मंदिर आहे देवी भवानी, ते सगळे आमचे देव असतात आणि त्याच्यानंतर गणपती मंदिर दाखवणार आहे तुम्हाला आमचं गोवेले गावचं. आणि जो पेशवेकालीन मंदिर आहे तो गणपती मंदिर तो तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि जो ग्रामदेवत मंदिर आहे तो आमच्या 7 वाड्यांचा 7 गावांचा आमचा मंदिर आहे. तर आता निघूया. थोडं रेशन पण वगैरे घ्यायचं आहे, जो आम्हाला वरच्या गावात भेटतो. तो रेशन वगैरे घेणार, गणपती मंदिरात जाणार वरती, मग तिकडून येते वेळी रेशन वगैरे घेणार. तर आता आम्हाला एक दुकानात जाऊन नारळ वगैरे घ्यायचा आहे. तर माझ्यासोबत आहे, इकडे बघा, माझा मित्र आहे जो कालच्या व्हिडिओमध्ये होता. आणि आता फायनली आम्ही चाललो आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, ह्या बाजूला आमचा इकडे बघा गावकीचा घर आहे, ह्या बाजूला इकडे. आणि फायनली हा रस्ता आमचा खाली जातो, म्हणजे डायरेक्ट बसस्टॉपकडे जातो इकडे. आणि पूर्वी कसं आहे, इकडे घरं वगैरे होती, ह्या बाजूला गुजरातींची घरं वगैरे. आमच्या सरांचा घर आहे इकडे. तर या बाजूला बघू शकता तुम्ही आमचा इकडे राधाकृष्ण मंदिर आहे. काय बोलते सुंदरा आहे, बरी आहेस ना? बरी आहेस ना? हो हो हो. कुठं बैठकीला गेलेलीस? बैठकीत हां हां, बरं. जात रेशन आणाय चाललोय. राशन मुंबईवाल्याने देत आहे. हो, असं आलाय राशन. आलाय. गावातली माणसं भेटतात रस्त्याने. बैठकीला म्हणजे बैठकीला गेल्या होत्या. चांदुरे गावामध्ये तिकडे बैठक आहे. आणि 4 किलोमीटर लांब जावं लागतं. 4 किलोमीटर पहिले आमच्या गावातच हॉल होता, त्याच्यानंतर मग शिफ्ट झाली तिकडे. चांदुरे गाव आहे आम्हाला 4 किलोमीटरवर तिकडे. तर इकडे बघू शकता मागे आमचं मारुती मंदिर आहे. आमची गावची यात्रा भरते, जो वाटेतच लागतो. तर फायनली चाललो आहे मी रोडवर. आता आमच्या इकडे बसस्टॉप वगैरे आहे. हा दीपकदादांचं घर आहे. हा नारळ वगैरे बघतो जरा आता इकडे. तर मंडळी, आता नारळ वगैरे घेतलेला आहे, अगरबत्ती कारातूनच घेतली होती. आणि हा दीपकदादांचं घर आहे, म्हणजे पहिलाच गावामध्ये एंट्री करतो ना, दीपकदादांचं घर लागतं इकडे. त्यांची गाडी वगैरे इकडे खूप छान वगैरे, त्यांचे बाग वगैरे मस्त छान नारळी वगैरे लावलेले ते आहेत. मागे भेटले तिकडे काम करत परसवनात. निघूया आता फायनली. गावी आले का सगळीकडे फिरायला लागतं, मंदिरात जावं लागतं, इकडे तिकडे. काय बोलतो, कॅन्टीला भूक लागली सकाळीच. नारळ वगैरे आपला नळ्या घेतलेल्या आहेत त्यांनी. छान बाग केले ना यांनी इकडे. त्याला बॉबी बोलतात ना, बॉबी. हां, हे बघा यांची इकडे त्यांनी मस्त छान वगैरे नारळी वगैरे लावलेत. आत्ता नारळी वगैरे खूप छान मस्त झालेत. आणि इकडे बोरिंग आहे आमची जुनी, जे इथे जुनी आमच्या गावालेच पहिले वापरायचे पाणी वगैरे. त्यानंतर मग तो पाणी आता वणीवर घेतं. वणी गाव आहे तिकडे. आमच्या इकडे बस स्टॉप वगैरे आहे. चला तर फायनली आता वरती जायचं आम्हाला. तिकडे गणपती मंदिर, तो बघा तुम्हाला दाखवतात, तिथे जायचं गणपती बाप्पा मंदिरात. शॉर्टकट मारून चाललो आहे. तर ह्या बाजूला तिकडनं रोडनी पण रस्ता आहे, पण आम्ही शॉर्टकटने चाललो आहे इकडून. हा एकदम शॉर्टकट रस्ता आहे. शेतीमधून चाललो आहे. ह्या बाजूला पूर्ण शेती आहे. आणि आता शेतीची कामं झालेली आहेत भरपूर, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी कापणी वगैरे झालेली आहे. आणि परत आता चालू आहे. लोक जे परत नांगरून परत ते लोक जे भाजवणी करतात ते आता म्हणजे चालू होईल, स्टार्ट होईल. आणि बरंच काही म्हणजे आता जे बाकीचे कडधान्य वगैरे आहेत ते त्याची पण शेती झालेली आहे. आता बरेच लोक शेती म्हणजे इकडचे सोडून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जंगल साईडला आमच्या इकडे शेती वगैरे आहे, पण ते लोक आता करत नाही. आता ह्या बाजूला इकडे माकड, जे वानर, डुक्कर वगैरे ह्या बाजूला कमी. असं बोलायचं. इकडे बघा, या बाजूला बघू शकता तुम्ही, हे माच वगैरे आहेत. ते आता लोकांनी तयारी केलेली आहे. इकडे बघा शेण वगैरे जमा करायला. हे बघा तुम्हाला दाखवतो, शेण वगैरे जमा करतात. अशा तयारी आता चालू आहे सध्या. शेण जमा करणार 2-3 महिने. तर मंडळी, आत्ता मी आलो आहे
गोवेले गावामध्ये, जे आमचं जे मूळ गाव आहे. आमचं इथं रेशन वगैरे भेटतं. ग्रामदेवतेचं मंदिर इथे आहेत आणि पेशवेकालीन गणपती मंदिर वरती आहे. आणि हा जो एरिया आहे इकडे आमची बस टर्न मारून म्हणजे लास्ट बस स्टॉप आमचा गोवेलेचा हाच आहे. तर या बाजूला बघा इकडे तलाव वगैरे आहे छानसा मस्त. आणि इकडे गुरांचा दवाखाना इकडे. इथे मच्छीवाली फायनल येते मच्छी, फ्रेश मच्छी घेऊन संडेला. तर आज ती आलेली आहे आणि खालच्या गावात गेलेली म्हणजे आमच्या इकडे गेलेले. तर हा मूळ गाव गोवेले आहे. तर फायनल बघा खूप छान मस्त आहे झाड वगैरे. तर मंडळी या बाजूला इकडे सावंतवाडी आहे आणि या बाजूला कुंभारवाडी. इकडे इकडे सावंत लोक राहतात या बाजूला आणि इकडे कुंभारवाडी म्हणजे कुंभार लोक जास्त. माझे मित्र वगैरे खूप इकडे आहेत. सावंत पण आहेत, पालांडे आहेत, मशिलकर, अंजरलेकर. तर मंडळी फायनली आता पोचलो आहे आम्ही गावामध्ये. मंदिरचं आता जवळच येतो आहे आम्ही. हा मंदिराकडे रस्ता जातो इकडे. बरेचसे ह्या गावातले जे गाववाले आहेत ते मुंबईलाच असतात. जवळजवळ 70% लोक मुंबईत असतात इकडचे. तर मंडळी फायनली आलो आहे आम्ही आता. तर चाललो आहे आतमध्ये. हा गेट आहे, इथून आतमध्ये जाऊया आता. एवढा परिसर आहे इकडचा. तर मंदिराची स्थापना म्हणजे आता नवीनच झालेली आहे. पहिली बारी माती की जय. तर मंडळी आत्ता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. वातावरण एकदम मस्त आहे गावचं. आणि या बाजूला बघू शकता तुम्ही जे लोकांनी जीर्णोद्धारसाठी दिलेली देणगी आहे त्यांची नावं आहेत ह्या बाजूला. इकडे गोवेले ग्रामविकास मंडळ म्हणजे आमचा खालचा गोवेला आहे, त्या लोकांनी दिलेली आहे. त्यांची सर्वांची नावं वगैरे आहेत इकडे. आणि आता तुम्ही बघू शकता देव वगैरे किती आहेत. नवला देवी आहे, पावणा देवी, काळकाई, काळभैरव, जोगेश्वरी, सोमजाई, वाघजाई, झोळाई, छोटे मोठे देव आहेत इकडे. या बाजूला छोटे छोटे देव आहेत. आणि आता देव पूजण्यासाठी एक माणूस ठेवलेला आहे. थोडं बसूया, ती गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया. आता मंदिराची स्थापना जी आहे ती 2-3 वर्षापूर्वी झालेली आहे ना सुनील? 2-3 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे 7 गावाचा जो हा मंदिर आहे, 7 गावांनी जी काही रक्कम जमा करून काय होतं नवीन मंदिर. हां, 7 गावांनी जी रक्कम जमा करून मंदिर बांधलेलं आहे एकदम छान. समोर तुम्ही बघितला गेट वगैरे अशी थाल बांधलेली आहे. आणि आपल्या अंगणाला म्हणजे लाद्या वगैरे लावलेल्या. 7 गावांचं मंदिर आहे. 7 गावांची लोक इथे येतात, नारळ वगैरे देऊन जातात. जे काय कोणाचं कार्य असेल त्या कार्यासाठी
देवासाठी जी काय मदत असेल ती देऊन जातात. तर असं मंदिर आहे. हा आमचं कालभैरव आहे. 7 गावांचं मंदिर आहे फायनली. रोज रात्री 8 वाजता. आणि रोज रात्री 8 वाजता इथे आरती होते आणि सोमवारी भजन होतं ना. हां, तर सोमवारी भजन असतं इथे. म्हणजे गावातले वाडीतलेच लोक करतात तिथले, कवेलेमधले. तर मंडळी आता फायनल दर्शन वगैरे घेतलं आम्ही आता भवानी मंदिराच्या इथला. आणि इकडे बघा पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. त्या बाजूला इकडे तुळशी वृंदावन आहे त्या बाजूला. आणि आता आम्ही निघतोय वरती. तर तो वरती जाईल. आणि हा, ही सर्वात मोठी दहीहंडी इकडे होते. हे बघा, गावची जी दहीहंडी ती मोठी, सगळ्यात मोठी दहीहंडी इथे होते. तर मंडळी आहे बघा, हा छोटासा रस्ता आहे तो इकडे मंदिराजवळ जातो. आता आपण जाऊया. तर ह्या गावात एकदम शांत वाटतं. एकदम शांत म्हणजे खरं तर 70% तुम्हाला बोललो की एकदम शांत आहेत. लॉक आहेत, कुलूप. फायनली तर इकडे चाललो आहे आम्ही. मंदिराकडे रस्ता गेला आहे. या बाजूला इकडे हा बघा, रेशनचं दुकान आहे. आता मंदिराच्या समोरच आम्हाला इकडे रेशन वगैरे भेटतं. ते 7 वाड्यांचा जो रेशनचं दुकान आहे तो इकडे आहे. आणि आता इकडे मंदिराजवळ रस्त्याची पण बऱ्यापैकी सोय झालेली आहे. इकडे हा रस्ता पूर्वी नव्हता, तर आता झालेला आहे. तुम्हाला दाखवतो खाली. या बाजूला पूर्ण जंगल बघते इकडे. तर आपण समोरून जाऊया, तुम्हाला समोरून दाखवतो मी. तर इकडे बघा, या बाजूला खालून यायला इकडून पण रस्ता आहे. म्हणजे सावंतवाडी आणि सावंत आली या बाजूने इकडे रस्ता यायला ह्या बाजूला इकडे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण देवराई आहे ह्या बाजूला इकडे. म्हणजे खूप मोठा जंगल आहे या बाजूला. आणि मंदिराच्या मागे सुद्धा जंगल आहे. हे खूप इकडे आंब्याची झाडं वगैरे आहेत 3. आणि आता रस्ता हा आत्ताच बनलेला आहे. आता चला आता जाऊया वरती. तर फायनली आम्ही आता पोचलो वरती, मंदिराच्या आसपास आलो. आणि ह्या बाजूला आता बघू शकता तुम्ही, इकडे खाली आमचं गाव आहे. इकडे गोवेले, इकडे खाली गोवेले दिसतं, वणी दिसतं. आणि हा जो पूर्ण गाव आहे तो मुळगाव गोवेले आहे. आणि आजूबाजूचा परिसर आहे तो खूप घनदाट जंगल आहे. बिबट्या आणि वाघ या जंगलात भरपूर असतात. तर आपण मंदिरात जाऊया आता. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. इथे कार्यक्रम वगैरे असतात, तुम्हाला सांगतो पुढे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मंडळी, गणपती बाप्पाचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि खूप बरं वाटलं. खूप ते दिवसाने आलो. म्हणजे मी डायरेक्ट आलो होतो, आपल्या गणपतीत आलो होतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता म्हटलं गावी आलो की गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच जाऊया. आणि आलो. आणि मूर्ती तुम्ही बघू शकता, ही पेशवेकालीन मूर्ती आहे. ज्यावेळेस पेशवे जेव्हा श्रीवर्धनकडे जायचे त्यावेळेस त्यांना रस्त्यामध्ये कोणता अडथळा न यावा त्यासाठी त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे मूर्तीची. आणि मूर्ती खूप छोटी आहे. तुमचा जो परिसर आहे खूप छान आहे. घनदाट जंगल आहे एकदम देवराई. आणि पूर्ण एकदम फॉरेस्ट एरिया आहे. ते सांगायचं राहिलं तर दरवर्षी आपल्या इथं मोठा कार्यक्रम असतो जानेवारी महिन्यामध्ये. तेव्हा सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन 3 दिवस जेवण, 3 दिवस नाश्ता आणि 3 दिवस कीर्तनसुद्धा असते. आणि जे आपले कार्यकर्ते आहेत भरतशेठ गोगावले त्यांची हजेरी असते म्हणजे शेवटच्या दिवशी इकडे.
आणि खूप मोठा कार्यक्रम असतो. आजूबाजूचे 7 गावांची लोक दर रात्री कीर्तनाला इथे येतात. 3 दिवस कीर्तन असतं आणि खूप लोक जे आनंदाने येतात इकडे. 3 दिवस मजा करतात, एन्जॉय करतात आणि पालखी वगैरे असते, कोणाचे नवस वगैरे असतात. तर अशी लोक येतात, एन्जॉय करतात, मस्त राहतात आणि दरवर्षी कार्यक्रम एकदम चांगला आनंदात असतो. तर मंडळी आता आपण निघूया, कारण दर्शन घेतलेलं आहे तर थोडं रेशन वगैरे घेऊन जायचं खाली. आणि गावी आलो तर मग इकडे येणं होतंच कधीतरी. आणि मग आता जाऊया, खूप उशीर पण झाला आहे आणि व्हिडिओ समाप्त करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. जे व्हिडिओ नवीन असतील, चॅनलवर नवीन असतील, त्याने एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण इथेच संपवूया. गणपती बाप्पा मोरया.